लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचं। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या मुजोरपणाविरोधात सध्या संताप व्यक्त होतोय। रुग्णालयासमोर मोठी आंदोलनं झाली। सोबतच रुग्णालयाच्या पाठीवर काळं फासत लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पैसे उकळवता आहेत, जर यांना धर्मदायीने ही हॉस्पिटल दिलेली आहेत तर गोरगरिबांसाठी हे त्यांना त्याची फॅसिलिटी घेऊन देत नाहीयेत। एखाद्या गोरगरिबाकडे पैसे नसतील ते सरळ सरळ सांगतात बेड नाहीये। आम्ही ज्यावेळी इथे येतो धर्मदायीच्या नावाखाली एवढी जागा लुटली आहे ना, खरंच गोरगरिबांना इथे न्याय मिळतोय का? खरंच गोरगरिबांची बिलं माफ होतात का? हे शासनाने तपासावं। सामान्य नागरिकांसाठी कधीच उपयोगी येत नाही। स्वतःचाच पहिले ठेका, पहिले पैसे भरा आणि मग तुम्ही उपचार घ्या। पैसा शेवटी मोठा झालाय। पहिली गोष्ट हा रूल लिहिलाय कुठं? ऍडमिट व्हायच्या आधी 50% तुम्ही 50% बुक करत आहे का? हॉटेल बिटेल आहे का? हे हॉस्पिटल आहे आणि इथं 50% पैसे आधी भरा, ही कुठला हा नियम आहे कुठं? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली। आता चौकशी समितीचा अहवाल सुद्धा समोर आलाय आणि त्यात रुग्णालयानं हात वर कर, रुग्णच कसा जबाबदार आहे हे अगदी ठासून सांगितलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या याच अहवालावरती भिसे कुटुंबानं आता आक्षेप घेतलाय। स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथं सगळ्या गोष्टी झाल्या असतात आणि तुम्ही आधीची प्रिव्हियसली ट्रीटमेंट काढून तुम्ही दिशाभूल करू नका। आमचं त्या दिवशीच आणि तुम्हाला एवढं वाटतंय ना त्या दिवसाची सगळी सीसीटीव्ही फुटेज आणा आणि तुम्ही काय म्हणता तुम्ही ERला गेला नाही। डॉक्टरांना देव मानणारी आपली संस्कृती, पण याच देवाच्या दारात पैशांच्या अभावी एका माऊलीला आपला जीव सोडावा लागला। त्यात 2 बाळं जन्मतः पोरकी झाली। एका पतीनं आपली पत्नी आणि कुटुंबानं आधार गमावला। आता कदाचित पैसे येतील, व्यवस्था खडबडून जागी होईल, मदतीचे हातही पुढे येतील, दोषींवरती कारवाई सुद्धा होईल, बातम्यांचा धुरळा सुद्धा काही दिवसांनी खाली बसेल। पण जन्माला आलेल्या त्या 2 लेकरांची आई परत येईल का? जी टाहो फोडत असतील काचेतल्या कृत्रिम कुशीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।